नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर पिकावरती शेवटची महत्त्वाची फवारणी कोणती करावी या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, सध्या आता या ठिकाणी तुम्ही जे बघताय की तूर पीक पूर्णपणे शेंगा अवस्थेमध्ये आहे. काही शेंगा पक्व झालेल्या आहे, तर काही शेंगा ज्या आहेत तर त्या कोवळ्या आहे. मग या शेंगाचं जे काही पोषण आहे तर ते चांगलं होण्यासाठी, शेंगातील दाना टणक वजनदार होण्यासाठी, त्याचबरोबर या स्टेजमध्ये आता कोणत्याही शेतकऱ्याची तूर या स्टेजमध्ये जर असेल तर या स्टेजमध्ये तूर पिकामध्ये जी मुखणी होत असते, म्हणजे वरतून जर आपण बघितलं शेंग जी आहे तर ती एकदम आपल्याला शाबूत दिसते, किडीली दिसत नाही. पण ज्यावेळेस आपण तिला फोडून बघितलं तर त्याच्यामधील काही दाणे जे तर ते आपल्याला किडीले दिसतात किंवा दाण्यावरची साल फाटलेली दिसते, ज्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये मुखणी म्हणतो. तर ती मुखणी या स्टेजमध्ये तूर पिकामध्ये जास्त होत असते. मग यासाठी आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये एक चांगलं विद्राव्य खत, एखादं मायक्रोन्यूट्रिएंट्स, शेंगाचं पोषण चांगलं होण्यासाठी, त्याचबरोबर जी होणारी मुखणी आहे तर ती मुखणी नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चांगलं अळीनाशक आणि एखादं बुरशीनाशक अशी फवारणी शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला तूर पिकात करणं गरजेचे आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं तूर पीक आता 100% शेंगा अवस्थेमध्ये आहे, काही शेंगा पक्व आहे आणि काही शेंगा कवळ्या अवस्थेत आहे, तर अशा शेतकऱ्यांनी नक्कीच शेवटची फवारणी मी जी सुचवतोय तर ती केली तर एकंदरीत चांगला फायदा तुम्हाला त्या फवारणीचा उत्पादन वाढीसाठी झाल्याचं पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, या परिस्थितीमध्ये आपल्याला शेंगाचं पोषण चांगलं होण्यासाठी, दाणे टणक वजनदार होण्यासाठी मी तुम्हाला एक विद्राव्य खत आणि एक मायक्रोन्यूट्रिएंट्स रिकमेंड करतो. तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, अशा स्टेजमध्ये ही जी शेंगा आहे तर शेंगातील दाण्याचं पोषण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पोटॅशियम. कारण या स्टेजमध्ये वातावरण सुद्धा खराब आहे, पीक ट्रेसमध्ये जाण्याचा धोका असतो. त्यामुळे एकंदरीतच पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, पिकाला पाण्याचा ताण जो आहे तर तो सहन करण्याची ताकद निर्माण करणे, शेंगातील पोषण जे काही दाणे आहेत तर त्या दाण्याचं पोषण करण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी पोटॅशियमचा रोल हा या स्टेजमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या स्टेजमध्ये आपल्याला 13-0-45 किंवा शेतकरी बंधूंनो 00-50 ही जी काही दोन विद्राव्य खतं आहे तर याच्यापैकी कोणतं तरी एक विद्राव्य खत तुम्ही फवारणीमध्ये घ्यायचं आहे. 80 ते 100 ग्राम तुम्हाला 20 लिटरच्या पंपासाठी त्याचा वापर करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. जर नसेल घ्यायचं तुम्हाला तर केवळ विद्राव्य खत जरी फवारणी केली तरी चालते. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये तुम्ही या स्टेजला शेतकरी बंधूंनो पूर्वा केमिकलचं जे चिलमिक्स कॉम्बी नावाचं मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे त्याचा वापर करू शकता, साधारणतः 25 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा तुम्हाला लिब्रेलचा सुद्धा वापर या स्टेजमध्ये करता येतो 25 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. आता यामुळे काय होणार आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि विद्राव्य खतामुळे तर शेंगातील दाणे एकदम तिथं चांगल्या पद्धतीनं त्याचं पोषण होईल, त्याला खाद्य चांगलं मिळेल, त्याच्यामुळे ते टणक बनतील आणि वजन वाढेल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला एक चांगलं अळीनाशक या स्टेजमध्ये फवारणीसाठी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मुखणी तूर पिकामध्ये तिथं होणार नाही. जर मुखणी जास्त झाली तर उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते. तर त्याच्या नियंत्रणासाठी या स्टेजमध्ये तुम्ही शक्यतो प्रोफेक्स सुपर सारख्या कीटकनाशकाचा वापर करा. साधारणतः 40 मिली 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला तिथं ते फवारणीसाठी घेता येते. किंवा थोडंसं महागडं जर कीटकनाशक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही कोराजनचा वापर करू शकता, साधारणतः 6 ते 7 मिली 20 लिटर पंपासाठी. किंवा शेतकरी बंधूंनो, ॲम्प्लिगो नावाचं जे कीटकनाशक आहे साधारणतः 15 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येतो. तर अशा पद्धतीनं मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि एक अळीनाशक आणि एक विद्राव्य खत तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि साधं बुरशीनाशक या स्टेजमध्ये तुम्ही फवारलं तरी चालते, म्हणजे M45 कॉन्टॅक्ट फंगीसाईड यावेळेस फवारणी करणं आपल्याला तिथं फायद्याचे ठरू शकते. खूप महागडं जे बुरशीनाशक आहे
तर ते फवारणी करायची गरज नाही. M45 साधारणतः 35 ते 40 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही त्याचा वापर तिथं करू शकता. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये शेवटची जी फवारणी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे 100% शेंगा जिथं लागलेल्या आहे अशा शेतकऱ्यांनी तिथं फवारणी करायची आहे. ज्यांच्या तूर पिकामध्ये 50% शेंगा किंवा 50% फुलावस्था आहे तर अशा शेतकऱ्यांनी 13-045 किंवा 0050 ऐवजी तुम्ही 052-34 सारख्या विद्राव्य खताचा जरी वापर केला तरी सुद्धा त्या ठिकाणी चालते. शेतकरी बंधूंनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन माहितीसह आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.